सिद्धार्थ माले. कुठं राहतात? आश्रम 2 पाशी पाहतो. हे आपलं भिंतीवरती निसर्ग चित्रण करायचं ठरलं होतं. तसं मी कॅनव्हास आर्टिस्ट आहे. जे डॅट पेंटिंग झालेलं आहे माझं आणि गव्हर्नमेंट ड्रॉइंग डिप्लोमा मुंबई आणि पुण्यामध्ये. आणि आता साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये ही मला संधी मिळाली, त्याच्यामुळं हे पेंटिंग करतोय मी. निसर्गाला धरून आहे, ॲनिमल आहे आणि पक्षी आहे. थोडंसं अडचण आहे याच्यावर काम करायला, पण मग एवढी पण नाही आहे. थोडंसं प्राण्यांना थोडं त्या पद्धतीचं टेक्स्चर असतंच मुळातच, पण ते हेरता आलं पाहिजे नाही. बघतो आता मी प्रयत्न किती होतो किती नाही. आतापर्यंत किती चित्र काढले, कोणते कोणते? आतापर्यंत बरेच चित्र काढले. काय वाटतं येणारे जरा लोक तुमच्याकडे कौतुकाने बघतात, कसा आनंद मिळतो? छान वाटतं. शिर्डीची पुण्यनगरी आहे. शिर्डीच्या पुण्यनगरीत मला काम करायला भेटलंय. छान वाटतं, छान वाटतं बरं का. भिंतीवर चित्र काढणं आणि कागदावर काढणं याच्यात किती फरक आहे? भरपूर फरक आहे, भरपूर फरक आहे. कागदावर सोपं जातं, भिंतीवरती अवघड जातं. कारण भिंतीचा टेक्स्चरला धरून सब्जेक्ट घ्यावा लागतो. आता हा सब्जेक्ट चांगलाच आहे, पण चाललंय करायचं. आता करू, न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आता अजून बाकी आहे, अजून काम. कुठं शिक्षण झालेलं आहे आपलं आणि नाशिक कला निकेतन झालेलं आहे. नाशिक कला निकेतन चित्रकला महाविद्यालय. कशी आवड निर्माण झाली काय? ते लहानपणापासून आवड होती, पण याचं शिक्षण असतं प्रॉपर, ते मी घेतलेलं आहे. नाशिक मध्येच घेतलेलं आहे. आई वडिलांची पुण्य आहे, दुसरं का. आई वडील चांगले माझेवाले आहेत बा अजून, ते असं काही नाही, पण ते चांगले, त्यांनी चांगलं शिकवलं, चांगलं इथपर्यंत आलो. आता विषय आहे, पाऊस जर आला तर चित्र होणार नाही पूर्ण. पाऊस जर आला तर वल्ल्या भिंतीवर काम नाही होत. त्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर आलं पाहिजे. हो, याही समस्याला सामोरं जावं लागतं. काहीतरी प्रिंट मारून आणलेले ते बघून चित्र साकारतायत. हा, हे मी रेफरन्स आणलेला आहे. आता करतोय, प्रयत्न करतोय.